Hello guys, today we are going to teach chapter number 3rd, name is Introduction to Microbial World. Today's topic, characteristics of the major microorganism. First one is bacteria, second actinomycetes, third one is fungi, fourth algae, fifth protozoa, sixth viruses, seventh mycoplasma or also called as phytoplasma, and eight nematodes. First one, डायग्राम ऑफ नेमॅटोड. तर आजच्या तासिकेला आपण जे काही मागील तासिकेपासून कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेजर मायक्रोऑर्गॅनिझमचा अभ्यास करतो आहे 7 तासिकेपासून, तर आजच्या तासिकेला आपण नेमॅटोड्स म्हणजे सगळ्यांनाच माहीत असेल नेमॅटोडला मराठीमध्ये सूत्रकृमी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं आहे. सूत्रकृमी हे जे नेमॅटोड जे आहे त्याची डायग्राम आपण सुरुवातीला अभ्यासूयात. नेमॅटोडची मेल डायग्राम त्या ठिकाणी बघा. स्पर्म डक्ट, कॅप्युलेटरी, स्पायकल, टेस्टिस, फॅरिंग्स, नर्व रिंग, एक्सक्रेटरी सिस्टीम, इंटेस्टाईन. मेल नेमॅटोड आणि फिमेल नेमॅटोड बघा. फॅरिंग्स, नर्व रिंग, एक्सक्रेटरी सिस्टीम, इंटेस्टाईन, ओव्हरी, युटेरस, वल्वा, ॲनस आणि इंटेस्टाईन. नेमॅटोडमध्ये मेल नेमॅटोड आणि फिमेल नेमॅटोड हे डायग्राम जे आहे पेपरमध्ये याच्यावर क्वेश्चन येतो. ड्रॉ अ लेबल डायग्राम ऑफ नेमॅटोड्स. एक 3 किंवा 4 मार्कासाठी नेमॅटोडची डायग्राम त्या ठिकाणी विचारली जाते. काही वेळेस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नेमॅटोड असं सुद्धा विचारलं जातं 4 मार्कासाठी. राईट डाऊन कॅरेक्टरिस्टिक्स अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ नेमॅटोड. कॅरेक्टर्स 2 मार्कासाठी आणि इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स 2 मार्कासाठी असं त्या ठिकाणी क्वेश्चन पेपरमध्ये विचारलं जातं. डायग्राम अतिशय सोपे आहे लक्षात ठेवायला. कुठलेही 5 नावं जे आहेत ते लक्षात ठेवायचे डायग्राममधले. आज आपण नेमॅटोडचे कॅरेक्टर बघूयात. नेमॅटोड सूत्रकृमी. These are microscopic organisms belonging to kingdom Animalia and class Nematode. तर नेमॅटोड जो आहे सूत्रकृमी हा मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आहे. याला पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शी त्या ठिकाणी लागेल, मायक्रोस्कोप लागेल. मायक्रोस्कोप, सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हे आपण अभ्यासलेत. तर कंपाऊंड मायक्रोस्कोप जो आहे त्या मायक्रोस्कोपच्या अंडर आपण नेमॅटोड्स बघू शकतो. नेमॅटोडचा किंगडम आहे ॲनिमलिया आणि क्लास आहे नेमॅटोड. दे आर ऑब्लिगेट पॅरासाईट. आता हा जो नेमॅटोड आहे ऑब्लिगेट पॅरासाईट आहे म्हणजे परपोषी आहे, ऑक्सिजनशिवाय जगणारे. ऑब्लिगेट पॅरासाईट परपोषी आहे. त्याचबरोबर मॉर्फोलॉजिकली दे आर सिलेंड्रिकल, इलॉंगेटेड, मल्टीसिल्युलर, अनसिगमेंटेड, कलरलेस वर्म्स. आता हे जे नेमॅटोड्स जे आहे त्या ठिकाणी याचे कॅरेक्टर्स आहेत बघा. सिलेंड्रिकल, इलॉंगेटेड म्हणजे शेप सापडतात, मल्टीसिल्युलर बहुपेशी त्या ठिकाणी असतात, अनसिगमेंटेड कुठलाही खंड नसतो याच्यामध्ये, कलरलेस असतात म्हणजे कुठलाही रंग नसतो. नेमॅटोड्स मे बी पॅथोजेनिक ऑर सॅप्रोफायटिक इन नेचर. पॅथोजेनिक नेमॅटोड्स आर इम्पॉर्टंट इन नेचर. तर नेमॅटोड्स जे आहेत यांचं नेचर जे आहे, नेमॅटोड्स आर पॅथोजेनिक म्हणजे मुळातच हे काय आहे, रोग निर्माण करणारे. और सॅप्रोफायटिक परपोषी जीवाणू आहेत ते रोग निर्माण करण्याचं कार्य त्या ठिकाणी करतात. त्याचबरोबर ऑल प्लांट पॅथोजेनिक नेमॅटोड्स हॅव सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट्स. तर एंटोमॉलॉजीमध्ये आपल्याला माउथ पार्ट्स आहेत, टाईप्स ऑफ माउथ पार्ट्स म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत किंवा जे इन्सेक्ट कीटक आहेत त्यांचं माउथ पार्टचे टाईप आहेत म्हणजे फिडिंगचे टाईप. आता हे जे प्लांट पॅथोजेनिक नेमॅटोड्स आहे यांचा माउथ पार्ट कुठला आहे, सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट म्हणजे हे कुठलाही खाद्य अगोदर सक करतात म्हणजे शोषून घेतात आणि गिळंकृत करतात. तर त्या पद्धतीमध्ये नेमॅटोडचा आहे. त्यानंतर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स और प्रॅक्टिकली सिग्निफिकन्स ऑफ नेमॅटोड. नेमॅटोड्स आर अमॉंग द इम्पॉर्टंट ग्रुप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम कॉझिंग डिसीज इन क्रॉप प्लांट. नेमॅटोडचा ग्रुप आहे आणि हा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नेमॅटोड्स आहे आणि यांचं हे काय करतात, कॉझिंग डिसीजेस इन क्रॉप प्लांट. काही पीक जे आहेत
त्या पिकामध्ये डिसीज निर्माण करण्याचं कार्य हे त्या ठिकाणी करतात. फायटोनेमॅटोलॉजी, अ ब्रँच ऑफ फायटोपॅथॉलॉजी, डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट पॅथोजेनिक नेमॅटोड्स. क्वेश्चन पेपरमध्ये डिफाईन द टर्म्स हा क्वेश्चन विचारला जातो. त्यामध्ये डिफाईन द टर्म्समध्ये फायटोपॅथॉलॉजी असं विचारलं जातं 1 मार्कासाठी. एकदम सोपी डिफिनेशन आहे बघा. फायटोपॅथॉलॉजी फायटोनेमॅटोलॉजी असं विचारलं जातं पेपरला. फायटोनेमॅटोलॉजी अ ब्रँच ऑफ फायटोपॅथॉलॉजी, फायटोपॅथॉलॉजी ब्रँच आहे ही रोगशास्त्राची. डील्स विथ द स्टडी ऑफ पॅथोजेनिक नेमॅटोड्स, याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? पॅथोजेनिक नेमॅटोड म्हणजे जे काही रोगीट सूत्रकृमी जे आहे जे रोग निर्माण करतात त्या सूत्रकृमींचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे फायटोनेमॅटोलॉजी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. द प्लांट पॅथोजेनिक नेमॅटोड्स फाउंड इन सॉईल मे बी एंडोपॅरासाइट, एक्झाम्पल मिलिडोगायनी, सेमी एंडोपॅरासाइट, एक्झाम्पल रॉटिलेंचस, अँड एक्टोपॅरासाइट, एक्झाम्पल ट्रायचोडोरस. म्हणजे हे एक्झाम्पल आहेत कंस ब्रॅकेटमध्ये दाखवलेले आणि कुठल्या कुठल्या टाईपमध्ये सापडतात ते. पहिला नेमॅटोड जो आहे तो एंडोपॅरासाइट सापडतो, त्यानंतर सेमी एंडोपॅरासाइट आणि एक्टोपॅरासाइट हे 3 त्याचे एक्झाम्पल. आणि नेमॅटोड जो आहे प्लांट पॅथोजेनिक नेमॅटोड्स म्हणजे वनस्पतीवरती रोग निर्माण करणाऱ्या सूत्रकृमी प्रामुख्याने सॉईलमध्ये सापडतात, म्हणजे मातीमध्ये त्या ठिकाणी हे नेमॅटोड्स सापडतात. आता एंडोपॅरासाइट याचं एक्झाम्पल काय दिलं आहे? मिलिडोगायनी. एंडोपॅरासाइट जे आहेत पोटातील परपोषी असतात, म्हणजे प्लांटच्या आतील भागामध्ये हे प्रेझेंट असतात. त्यानंतर आहे सेमी एंडोपॅरासाइट, रॉटिलेंचस. सेमी एंडोपॅरासाइट जे आहे परोपजीवी असतात व अर्धे बाह्य भागात असणारे, हे दोन्ही भागात आतील भागात सुद्धा राहतात आणि बाहेरील भागात सुद्धा राहतात. एंडोपॅरासाइट आतील भागात राहतात, सेमी एंडो बाहेरील आणि आतील दोन्ही भागात राहतात. त्याचं एक्झाम्पल रॉटिलेंचस. अँड एक्टोपॅरासाइट बाह्य भागात जीवन जगणारा परपोषी सजीव, वनस्पतीच्या बाह्यांगावर अवलंबून असलेला परपोषी. तर एक्टोपॅरासाइट जो आहे ट्रायचोडोरस हा वनस्पतीच्या बाहेरील भागावर असतो आणि एंडोपॅरासाइट वनस्पतीच्या आतील भागावर आणि सेमी एंडो बाहेरील भागावर सुद्धा आणि आतील भागावर सुद्धा त्या ठिकाणी प्रेझेंट असतो, म्हणजे त्यांची उपजीविका तो त्या ठिकाणी करत असतो. मुळातच हा काय परपोषी ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणजे परपोषी मुळातच सूत्रकृमी आहेत, नेमॅटोड्स आहेत. मेनी नेमॅटोड्स ॲक्ट ॲज अ व्हेक्टर ऑफ फंगल, बॅक्टेरियल अँड व्हायरल डिसीजेस इन प्लांट. प्लांटमध्ये वनस्पतीमध्ये हे जे नेमॅटोड जे आहे व्हेक्टर्स मेनी नेमॅटोड्स ॲक्ट ॲज अ व्हेक्टर्स ऑफ फंगल, बॅक्टेरियल अँड व्हायरल डिसीजेस इन प्लांट. व्हेक्टर म्हणजे रोग प्रसारक जीवाणूंचे विष एका जीवाणूकडून दुसऱ्या जीवाणूकडे करतो, म्हणजे पसरण्याचं काम हे त्या ठिकाणी करतो. एका जीवाणूकडून दुसऱ्या जीवाणूकडे हे पसरतात. एक्सपेक्टर्स ऑफ फंगल, बॅक्टेरियल, व्हायरल अँड प्लांट डिसीजेस. जसं काही फंगल डिसीज असतात प्लांटमध्ये, बॅक्टेरियल डिसीज असतात, व्हायरल डिसीज असतात. याच्या मागच्या तासिकेला आपण फंगाईचा अभ्यास केला आहे, बॅक्टेरियाचा अभ्यास केला आहे, त्याचबरोबर व्हायरसचा त्या ठिकाणी स्टडी केलेला आहे. थँक्स फॉर टुडेज वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.